विशेष म्हणजे डॉक्टर संपदा मुंडे यांनी आपल्या हातावर लिहिलेलं आहे की पेसाहेब बदने यांनी 4 वेळा बलात्कार केलेला आहे, तरी देखील तुम्ही बलात्काराचा गुन्हा, बलात्काराची कलम त्या गुन्ह्यात लावलेली नाही। आणि याच गोष्टीचं प्रसाद म्हणून शेवटी थकून कंटाळून डॉक्टर संपदा मुंडे यांनी स्वतःचं जीवन संपवलं। आणि जीवन संपवत असताना त्यांनी स्वतःच्या हातावर लिहिलं की पेसाहेब बदने यांनी 4 वेळा माझ्यावर बलात्कार केलेला आहे आणि त्यांचे साथीदार बनकर यांनी देखील माझ्यावर मानसिक छळ केलेला आहे, मला टॉर्चर केलेला आहे। आणि ही घटना कळताच, ही गोष्ट कळताच नॅशनल दलित मुवमेंट फॉर जस्टिसचे राज्य सचिव आमचे नेते वैभवजी गीते साहेब, विशेष सरकारी वकील ऍडव्होकेट अमोलजी सोनवणे, युवक नेते अनिकेतजी मोहिते आणि संपूर्ण नॅशनल दलित मुवमेंट फॉर जस्टिसची टीम ही फलटण येथील दाखल झाली। कायद्याचे रक्षक, नागरिकांचे रक्षकच आता नागरिकांचे भक्षक होत आहेत। या पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा फासणारी गोष्ट काल फलटण येथे घडलेली आहे। फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर संपदा मुंडे यांच्यावर पेसाहेब बदने आणि त्यांच्या साथीदार बनकर यांनी 4 वेळा बलात्कार केला, त्यांचा मानसिक छळ केला, त्यांना टॉर्चर केलं, त्यांनी खोटा रिपोर्ट देण्यासाठी त्यांच्यावर दबाव आणला। आणि या सर्व गोष्टीला कंटाळून शेवटी डॉक्टर संपदा मुंडे यांनी स्वतःचं जीवन संपवलं। पेसाहेब बदने यांनी डॉक्टर संपदा मुंडे यांच्यावर 4 वेळा बलात्कार केलेला आहे आणि या गोष्टीचा तक्रार देखील डॉक्टर संपदा मुंडे यांनी त्यांच्या वरिष्ठांकडे, पोलिसांकडे केलेली होती। परंतु या तक्रारीवर तेथील पोलिसांनी, तेथील वरिष्ठांनी कोणती ऍक्शन घेतली नाही, त्यांची तक्रार ऐकून घेतली नाही, त्यांच्या तक्रारीवर कारवाई केली नाही आणि पेसाहेब बदने यांना पाठीशी घालण्याचं काम तेथील वरिष्ठांनी, तेथील पोलीस अधिकाऱ्यांनी केलं। आणि याच गोष्टीचं प्रसाद म्हणून शेवटी थकून कंटाळून डॉक्टर संपदा मुंडे यांनी स्वतःचं जीवन संपवलं। आणि जीवन संपवत असताना त्यांनी स्वतःच्या हातावर लिहिलं की पेसाहेब बदने यांनी 4 वेळा माझ्यावर बलात्कार केलेला आहे आणि त्यांचे साथीदार बनकर यांनी देखील माझ्यावर मानसिक छळ केलेला आहे, मला टॉर्चर केलेला आहे। आणि ही घटना कळताच, ही गोष्ट कळताच नॅशनल दलित मुवमेंट फॉर जस्टिसचे राज्य सचिव आमचे नेते वैभवजी गीते साहेब, विशेष सरकारी वकील ऍडव्होकेट अमोलजी सोनवणे, युवक नेते अनिकेतजी मोहिते आणि संपूर्ण नॅशनल दलित मुवमेंट फॉर जस्टिसची टीम ही फलटण येथील दाखल झाली। आम्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांशी भेटलो, या संपूर्ण घटनेची माहिती घेतली, चौकशी केली आणि या घटनेची तपास हा लवकरात लवकर सीबीआय कडे सुपूर्द करण्यात यावा अशी आमची प्राथमिक मागणी केलेली आहे। त्याचं कारण असं आहे की यामधील आरोपी हे स्वतः पोलीस आहेत आणि याचा तपास जर पोलिसांनीच केला तर 100% या तपासामध्ये त्रुटी राहण्याचा चान्स आहे। 100% तेथील पोलीस या आरोपीला पाठीशी घालण्याचं काम करतील, कारण की याआधी देखील डॉक्टर संपदा मुंडे यांनी आपली तक्रार पोलिसांकडे केली होती, परंतु त्यावेळी देखील कोणी त्या तक्रारीची दखल घेतली नाही। त्यामुळे हा तपास सीबीआय कडे वर्ग करण्यात यावा, या तपास संपूर्ण व्हिडिओ रेकॉर्डिंग मध्ये करण्यात यावा, या तपासामध्ये लवकरात लवकर विशेष सरकारी वकिलाची नियुक्ती करण्यात यावी, हा तपास फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवण्यात यावा आणि घटनास्थळाचा पंचनामा करताना फॉरेन्सिक टीम ही सोबत असली पाहिजे। कारण की तुमची मानसिकता किती नीच आहे ही संपूर्ण महाराष्ट्रानं पाहिले। ज्यावेळी तक्रार केलेली असताना देखील तुम्ही त्या आरोपीला पाठीशी घालण्याचं काम केलं, तर आज देखील तुम्ही या मृत्यूला, या घटनेला पाठीशी घालण्याचा आणि आरोपीला मदत करण्याचं काम देखील तुम्ही करू शकता, एवढी नीच मानसिकता तुमची आहे। त्यामुळे सुरुवातीपासूनच तपासामध्ये आमचं संपूर्ण लक्ष आहे। विशेष म्हणजे डॉक्टर संपदा मुंडे यांनी आपल्या हातावर लिहिलेलं आहे की पेसाहेब बदने यांनी 4 वेळा बलात्कार केलेला आहे, तरी देखील तुम्ही बलात्काराचा गुन्हा, बलात्काराची कलम
त्या गुन्ह्यात लावलेली नाही. तुम्ही फक्त आत्महत्येस प्रवृत्त करण्याची कलम या केसमध्ये लावली नाही. त्यामुळे तुम्ही कशा प्रकारे तपास करणार आहात याची आम्हाला संपूर्ण माहिती आहे. तुम्ही काय करणार आहात हे सगळं आम्हाला माहिती आहे. त्यामुळं नॅशनल दलित मुवमेंट फॉर जस्टिसची संपूर्ण टीम या तपासामध्ये बारीक लक्ष देऊन आहे. जर या तपासामध्ये त्रुटी राखण्याचं काम जर कोणी केलं तर आम्ही त्याला कायदेशीर उत्तर देऊ. तेथील पोलीस अधिकाऱ्यांचा देखील सीडीआर निघाला पाहिजे, त्या आरोपींचा सीडीआर निघाला पाहिजे, त्या पहिल्या दिलेल्या तक्रारी अर्जाची चौकशी झाली पाहिजे, पहिल्या तक्रारी अर्जाला कुणी त्या पोलिसांना पाठीशी टाकले याचं देखील निघलं पाहिजे, तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांची देखील चौकशी झाली पाहिजे. त्या सगळ्या चौकशा झाल्या पाहिजे. जे जे आरोपी आहेत, ज्यांनी ज्यांनी या घटनेला साथ दिलेली आहे त्या सर्वांवर कडक कारवाई झाली पाहिजे आणि आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे. आम्ही संपूर्ण या केसमध्ये लक्ष देऊन आहोत आणि आम्ही या पीडितेच्या कुटुंबांना सांगू इच्छितो की आम्ही संपूर्णपणे तुमच्या पाठीमागे ताकदीनिशीर उभे आहोत. एवढंच मी या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला सांगू इच्छितो. जय भीम.